मित्रांनो, 14 एप्रिल 2026 ला एक असा कायदा लॉ पास झाला आहे जो यूट्यूब आणि इन्फ्लुएन्सर आणि क्रिप्टोशी संबंधित लोकांच्या आयुष्यावर परिणाम करू शकतो। हा कायदा तुमचं लाईफ पूर्णपणे बदलू शकतो। द नॅशनल क्रिप्टो इकॉनॉमी बिल 2026 मुळे क्रिप्टोला खूप फायदे होणार आहेत, पण काही रिस्क देखील असणार आहे। आगामी काळात तुमची जी कमाई आहे ती दुप्पट होऊ शकते, कारण या नियमामुळे क्रिप्टोला अनेक फायदे मिळणार आहेत। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोप्या भाषेत पूर्ण समजवणार आहे की हा बिल नेमका काय आहे, त्याचे फायदे काय आहेत आणि त्यात काय रिस्क आहे, तसेच तुम्हाला यातून कोणत्या संधी म्हणजे ऑपॉर्च्युनिटी मिळू शकतात हेही समजेल। तुमची कमाई कशी वाढू शकते हेही समजेल। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, नाहीतर तुम्ही मोठी चूक करू शकता। जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण मी अशा प्रकारचे व्हिडिओ नेहमी तुमच्यासाठी बनवत असतो। सर्वात आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल की द नॅशनल क्रिप्टो इकॉनॉमी बिल नेमकं काय आहे। हे सोप्या भाषेत सांगायचं तर, जर तुम्ही यूट्यूबर आहात, इन्फ्लुएन्सर आहात किंवा ऑनलाईन कमाई करत असाल तर हा नियम तुमच्यावर परिणाम करू शकतो। इन्फ्लुएन्सर असाल तर आता सरकारने अधिकृतपणे मान्य केले आहे की हो, हेही एक प्रोफेशन आहे, म्हणजेच हे फक्त टाइमपास नाही तर ही एक इंडस्ट्री आहे। उदाहरणासाठी पाहिलं तर जसं डॉक्टर, इंजिनियर असतात, तसंच आता क्रिएटर्स ही एक प्रोफेशन झालं आहे। जर तुम्ही बँकेत जाऊन कर्जासाठी अर्ज करत असाल तर तुम्ही सांगू शकता की मी एक यूट्यूबर आहे, त्यामुळे तुम्हाला कर्ज मिळू शकतं आणि तुमचे जे उत्पन्नाचे पुरावे असतील ते आता वैध मानले जातील। क्रिएटर्सना अनेकदा ब्रँड डील मिळतात, ब्रँड सोबत बोलणी होते, पेमेंट बद्दल चर्चा होते, मग क्रिएटर्स एक व्हिडिओ तयार करतो। उदाहरणार्थ म्हणून समजा एखादा ब्रँड तुमच्याकडे येतो आणि तो सांगतो आमच्या प्रोडक्ट बद्दल तुम्हाला एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवायचा आहे। तुमच्या यूट्यूब चॅनलवर किंवा तुमच्या इंस्टाग्राम हँडलवर ज्या प्रकारे तुम्ही क्रिएटर आहात, तुमची डील 500 मध्ये ठरते, तुम्ही व्हिडिओ तयार करता आणि तो लाईव्ह देखील करता। ब्रँड म्हणतो की पेमेंट पुढच्या महिन्यात मिळेल किंवा पुढच्या आठवड्यात मिळेल असं सांगितलं जातं आणि नंतर तो ब्रँड गायब होतो, म्हणजे तुमचा त्याच्याशी काहीच संपर्क राहत नाही आणि तुमचे पैसे तुम्हाला मिळत नाही। पण आता असं होणार नाही। आता एक कंप्लीट सिस्टम असेल ज्यामध्ये तुम्ही तक्रार करू शकता, तुम्हाला पेमेंट सिक्युरिटी मिळेल, कारण आता तुम्हाला लीगल प्रोटेक्शन मिळणार आहे, आणि एक स्टँडर्ड कॉन्ट्रॅक्टही असेल, म्हणजे तुमचे जे पैसे आहेत, जे ब्रँडने देणे बाकी आहेत, ते आता सुरक्षित राहतील। पैसे बुडालेले आहेत, पण आशा आहे की या बिल आल्यानंतर आता असं होणार नाही, म्हणजे तुम्हाला काम तर मिळणारच आणि पैसे ब्रँड तुम्हाला नक्की देणार। पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सोशल सिक्युरिटी। हे बेसिकली एक लॉंग टर्म गेम चेंजर आहे। क्रिएटर वेलफेअर फंड म्हणजे भविष्यात तुमच्यासाठी असं होऊ शकतं की तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स मिळू शकतो किंवा तुम्हाला रिटायरमेंट सपोर्ट मिळू शकतो। उदाहरणार्थ झालं तर तुम्ही एक यूट्यूबर आहात आणि तुमचं चॅनल पूर्णपणे बंद झालं आहे, तर तुमचं उत्पन्नही थांबतं। पण भविष्यात असं होऊ शकतं की जरी तुमचं पेज बंद झालं तरी तुम्ही शून्यावर येणार नाही। आता पुढचा मुद्दा आहे डिस्क्लोजर नियम। हा थोडासा क्रिएटरसाठी रिस्की ठरू शकतो। समजा तुम्ही एखादी ब्रँड डील घेतली, म्हणजे तुम्ही पैसे देऊन एखादं प्रॉडक्ट प्रमोट केलं, तर तुम्हाला स्पष्टपणे सांगावं लागेल की हे पेड प्रमोशन आहे। जसं तुम्ही यूट्यूबवर काही पेड प्रमोशन करता तेव्हा तिथे तुम्हाला ते टिक मार्क करावं लागतं, इंस्टाग्रामही तसं करावं लागतं। इंस्टाग्राम मध्ये थोडं वेगळं आहे फीचर्स, पण प्रत्यक्षात प्रेक्षकांना सांगणं आवश्यक असतं की या व्हिडिओमध्ये पेड प्रमोशन केलेलं आहे। अगदी तुम्ही AI वापरून काही बदल केलेला कंटेंट बनवला असेल तरी ते सांगावं लागतं की हो, हा कंटेंट मी AI मदतीने तयार केला आहे। पूर्वी असं काही नव्हतं, लोक हेही सांगत नसत, पूर्वी असं होतं, पण आता कदाचित असं होणार नाही। जर तुम्ही प्रेक्षकांपासून लपून पेड प्रमोशन केलं तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते। म्हणून हा थोडा रिस्क भाग आहे, पण योग्यही आहे।
जर तुम्ही पेड प्रमोशन करत असाल तर आपल्या ऑडियन्सला स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. हा मुद्दा म्हणजे रजिस्ट्रेशनचा नियम. हा थोडा वादग्रस्त कॉन्ट्रोवर्शियल आहे, पण साधी गोष्ट अशी आहे की जर तुम्ही जास्त कमाई करणारे क्रिएटर असाल, म्हणजे महिन्याला 4 ते 5 लाख रुपये कमवत असाल, तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्यामुळे तुमची इन्कम ट्रॅक केली जाईल. तुमची जी इन्कम टॅक्स आहे ती स्पष्टपणे दाखवावी लागेल. म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारचे इन्फ्लुएन्स असाल तरी तुमची कमाई ट्रॅक केली जाईल आणि तुम्हाला योग्य प्रकारे टॅक्स भरावा लागेल. आता प्रश्न असा आहे की या बिलमुळे क्रिएटर्सना काही धोका आहे का की फक्त फायदा आहे? पहा, नक्कीच फायदेशीर असतील, कारण यामुळे तुम्हाला फक्त ओळख नाही, आयडेंटिटी मिळेल आणि एक प्रोफेशनल ओळख तयार होईल. पण थोडासा रिस्की असेल, कारण जेव्हा तुम्ही हे प्रोफेशन म्हणून करत असाल, एक क्रिएटर्स म्हणून तुमच्यावर अधिक देखरेख, ओव्हर मॉनिटरिंग केली जाईल. सरकार तुमच्यावर लक्ष ठेवेल आणि तुम्हावर कंप्लायन्सचा दबाव येऊ शकतो. म्हणजेच डॉक्युमेंट्स, टॅक्सचे नियम इत्यादी सर्व गोष्टी तुम्हाला पाळाव्याच लागतील. हे आता एक प्रोफेशन होईल, त्यामुळे छोट्या क्रिएटर्सना याचा थोडा ताण येऊ शकतो. जर तुम्ही फक्त मनाप्रमाणे कंटेंट बनवत असाल, स्वतःला कंटेंट क्रिएटर म्हणत असाल, पण हे नियम पाळत नसाल, तर तुम्हाला समस्या येऊ शकतात. क्रिएटरची कमाई कशी वाढणार? तुम्हाला संधी म्हणजे ऑपॉर्च्युनिटी कशा मिळणार? सोप्या भाषेत सांगायचं तर क्रिएटर्सची इंडस्ट्री आता व्यवस्थित ऑर्गनाइज होईल. त्यामुळे ब्रँड्सना क्रिएटर्सवर जास्त विश्वास बसेल. म्हणून तुम्हाला मोठ्या ब्रँड डील मिळू शकतात. परदेशातूनही कोलॅबोरेशन मिळू शकतात. त्यामुळे साध्या शब्दात सांगायचं तर तुमची कमाई वाढण्याची शक्यता जास्त आहे. उदाहरणाने समजून घ्या. समजा एक क्रिएटर्स आहे, पण त्याला अजून जास्त माहिती नाही की ब्रँड डील कशी होते किंवा ब्रँड किती पैसे देऊ शकतो. 1000 मध्ये व्हिडिओ बनवू घेतो. समजा दुसरा एखादा क्रिएटर्स आहे ज्याच्याकडे नॉलेज आहे, त्याला माहिती आहे की ब्रँड डील कशी केली जाते, तर तो त्याच्या व्हिडिओसाठी ब्रँडला चार्ज करू शकतो. कारण कोणताही सिस्टम स्टँडर्ड नाही, पण पुढच्या काळात असं होऊ शकतं की तुमची कमाई दुप्पट होईल. तुम्हाला मोठ्या डील्स मिळतील. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर ब्रँड डील मध्ये जास्त फायदा होईल. या नियमानंतर जास्त बेनिफिट होईल. या नियमानंतर जे खरे क्रिएटर्स आहेत 2 कॅटेगरीमध्ये विभागले जातील. स्मार्ट क्रिएटर्स, जे लोक नियम फॉलो करतील आणि सिस्टम समजून घेतील. ते जे काही करतील त्यातून आपली कमाई वाढवतील. पण जे क्रिएटर्स हे नियम फॉलो करणार नाहीत, ते समजून घेणार नाहीत, त्यांना इग्नोर करतील, तर त्यांना काही प्रॉब्लेम येऊ शकतात. जर तुम्ही सांगितलं तर मी पार्ट 2 बनवेल, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की हे नियम कसे फॉलो करायचे, कोणत्या चुका टाळायच्या आणि हे नियम लागू झाल्यानंतर तुम्ही कसा फायदा घेऊ शकता. तर जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल पूर्ण ब्रेकडाऊन, तर मला कमेंट करा. आणि जर बिल बद्दल तुमचं काही मत असेल तेही तुम्ही कमेंट मध्ये लिहू शकता. कदाचित पुढच्या व्हिडिओमध्ये मी नवीन टॉपिक घेऊन येईन. तोपर्यंत धन्यवाद.